सो वेलकम टू ऑल इन मॅच्युअर इंजिनिअरिंग यूट्यूब चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेकंड इयर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा इंजिनिअरिंग थर्मोडायनामिक्स जो आहे त्यातला युनिट नंबर 3 आपण बघणार आहोत. तर यामध्ये जे इम्पॉर्टंट टॉपिक मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला तेच आणि ते न्यूमेरिकल किंवा ते थेरी क्वेश्चन किंवा डेरिव्हेशन करून जायचे, जेणेकरून एंड सेमिस्टर एक्झामला या युनिटला 2024 पॅटर्नला 14 पैकी तेवढे मार्क तुमचे शुअर शॉर्ट होतील. आणि जे 2019 पॅटर्नचा आहे सिलेबस सुद्धा तोच आहे, बट तुम्हाला नाही का 17 मार्काला हा युनिट विचारला जातो. ओके, तर त्यातला एक पहिला इम्पॉर्टंट आहे क्लॉसियस इनइक्वॅलिटी. तर हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे जे नाही का आपल्याला बघायचं आहे. तर हा एंट्रॉपीशी रिलेटेड आहे. तर यामध्ये काय आहे, तुमचा जो पण चेंज इन क्यू आहे म्हणजे जे पण हीट चेंज आहे विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर, हा काय आहे सायक्लिक इंटिग्रल म्हणजे समेशन त्या सगळ्या गोष्टीचा जो पण चेंज इन हीट आहे विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर त्या सगळ्याचं ऍडिशन म्हणजेच काय तर सायक्लिक इंटिग्रेशन आहे. तर त्याचा फॉर्म्युला काय, द चेंज इन सायक्लिक इंटिग्रल ऑफ चेंज इन क्यू बाय टी इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0. म्हणजे काय, तो एकतर इज इक्वल टू 0 असतो किंवा 0 पेक्षा कमी असतो. ओके, तर हा एक मेन फॉर्म्युला आहे क्लॉसियस इनइक्वॅलिटीचा. बेस्ड ऑन या फॉर्म्युला न्यूमेरिकल सुद्धा विचारले जातात अँड एक्सप्लेन अँड डिराइव्ह द इक्वेशन ऑफ द क्लॉसियस इनइक्वॅलिटी. हा सुद्धा तुम्हाला क्वेश्चन भेटेल. जवळपास हा क्वेश्चन 6 मार्काला तुम्हाला विचारला जाईल आणि याच्यावरती न्यूमेरिकल 6 ते 8 मार्काला येण्याचे चान्सेस आहे. तर यामध्ये बघा काय नेमकं तुम्हाला जे बेसिक आहे की क्लॉसियस इनइक्वॅलिटीचा फॉर्म्युला लिहायचा आहे, देन त्याच्यावरून तुमचा जो इक्वेशन आहे. ओके, तर हा फॉर्म्युला तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे. ओके, तर हा फॉर्म्युला तुम्हाला लिहायचा आहे. ओके, तर हा वाला फॉर्म्युला आणि क्लॉसियस इनइक्वॅलिटी म्हणजे काय ते तुम्हाला लिहायचंय. देन त्याच्यानंतर त्याची कंडिशन आहे की जो तुमचा सायक्लिक इंटिग्रल आहे ते तुम्हाला लिहायचंय की त्याच्यावरून त्या फॉर्म्युलावरून तुमची डेफिनेशन कशी आली ते तुम्हाला लिहायचंय. ओके, तर त्यानंतर ना ओके, तर तो इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला त्याचं डेरिव्हेशन लिहिता आलं पाहिजे आणि त्याची जी कंडिशन आहे ती तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. 3 कंडिशन आहेत जे इरिव्हर्सिबल, रिव्हर्सिबल आणि स्टेशनरी किंवा कॉन्स्टंट जे आपण म्हणतो, म्हणजे लेस दॅन इक्वल टू 0, ग्रेटर दॅन इक्वल टू 0. ते 3 कंडिशन आहे बघा. एक लेस दॅन इक्वल टू 0 वाला आहे, इक्वल टू 0 वाला, असे 3 कंडिशन आहेत. ते तुम्हाला 3 कंडिशन त्या केसमध्ये लिहिणं इम्पॉर्टंट आहे. ओके, आफ्टर दॅट त्यानंतर ना 2 डेरिव्हेशन या युनिट मधले इम्पॉर्टंट आहे. त्यापैकी पहिलं डेरिव्हेशन आहे द इन्क्रीजेस ऑफ द एंट्रॉपी प्रिन्सिपल. इन्क्रीजिंग ऑफ द एंट्रॉपी प्रिन्सिपल हा डेरिव्हेशन खूप इम्पॉर्टंट आहे. जवळपास लास्ट जर का तुम्ही पीवायक्यू पाहिले असेल तर 5 पैकी 3 ते 4 वेळेस हा 100% विचारलेला आहे. हा आणि जो पुढचा डेरिव्हेशन असेल तो जवळपास 5 ते 6 मार्काला डेरिव्हेशन विचारतील. अगदी सोपा आहे. इकडे बघू शकता तुम्ही की यामध्ये सिस्टीम ए 1 to 2 सिस्टीम अशी आहे. ओके, 1 to 2 अशी सिस्टीम आहे. तर ह्या सिस्टीम मध्ये काय होतंय की जो पण तुमचा म्हणजे रिअल किंवा इरेसिबल म्हणजे 1 to 2 जर का तुमची प्रोसेस जर का तुमची सायकल जात असेल तर त्या केसमध्ये रिव्हर्सिबल प्रोसेस आहे. त्यानंतर ना दुसरा आहे तो इथे इरिव्हर्सिबल आहे. देन जो 2 to 1 येईल तुमचा तो रिव्हर्सिबल आहे. म्हणजे तुमची ही एक सायकल कंप्लीट होती. सायकल म्हणजे काय किंवा प्रोसेस म्हणजे काय, सिस्टीम काय, सराउंडिंग काय, हा तुमचा बेसिक आहे. सायकल म्हणजे काय, ज्यावेळेस एखादी प्रोसेस तुम्ही ए पासून जाताय ए टू बी आणि परत बी टू ए पर्यंत येताय, ती म्हणजे तुमची एक पूर्ण प्रोसेस झाली. तसा 1 to 2, 2 to 1 ही काय झाली, एक पूर्ण तुमची सायकल झाली. प्रोसेस म्हणजे काय, ए टू 2 गेलाय किंवा 2 to 1 गेलाय, ती झाली सेपरेट प्रोसेस. आणि जर का ए पासून 2 जाऊन 2 पासून परत ए ला आलाय, ती म्हणजे तुमची झाली पूर्ण सायकल. ओके, तर ह्या पर्टिक्युलर सायकल साठी तुमचा नाही का आपल्याला काय करायचं आहे, इन्क्रीजिंग एंट्रॉपी प्रिन्सिपल आपल्याला करायचंय. त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा लिहायचंय की आपण प्रोसेसवर एक सायकल कन्सिडर केले, त्यामध्ये एक रिव्हर्सिबल इरिव्हर्सिबल आहे. प्रोसेस 1 to 2 जो आहे तो इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे आणि 2 to 1 जो आहे तो रिव्हर्सिबल आहे. आपण इकडे डिफाइन केलंय 3 ओळीमध्ये. ओके, आफ्टर दॅट काय, हा तुम्हाला क्लॉसियस इनइक्वॅलिटीचा मी डेरिव्हेशन सांगितला होता की सायक्लिक इंटिग्रल ऑफ चेंजिंग क्यू बाय टी इज लेस दॅन इक्वल टू 0. हा तुम्हाला लिहायचा आहे. त्यानंतर ना काय केलंय मी, प्रोसेस 1 to 2 साठी सायक्लिक इंटिग्रल आहे. सायक्लिक इंटिग्रल म्हणजे काय, जे पण तुमचे इंटिग्रेशनचे समेशन असतील त्याला तुम्हाला काय करायचंय, समेशन करायचंय. तर त्या केसमध्ये 1 to 2 पहिला एक झाला चेंज इन क्यू बाय टी प्लस
आता 1 to 2 झालंय, म्हणजे सेकंड काय असेल तुमचा 2 to 1 असेल, म्हणून 2 to 1 आपण इंटिग्रेशन घेतलंय. म्हणजे 1 to 2 पहिल्या सायकल साठी झाला आणि सेकंड सायकल साठी काय झाला तुमचा 2 to 1. आणि हा रिव्हर्सिबल साठी आहे, हा इरिव्हर्सिबल, आणि कंडिशन काय लेस दॅन इक्वल टू 0. म्हणजे सायक्लिक काय आहे, सायक्लिक म्हणजे समेशन दोन प्रोसेस आहेत, त्या दोन्ही प्रोसेसचा करून आपण एक कंप्लीट सायकल इथं केलेलं आहे. ओके, हा झाला स्टेप 1. आफ्टर दॅट स्टेप 2 काय आहे तुमचा, आता 1 to 2 ऍज इट इज राहणार आहे, बट जो इरिव्हर्सिबल आहे, जो रिव्हर्सिबल आहे 2 to 1 वाला, त्या केस मध्ये काय होतं तुमची चेंज इन एंट्रॉपी असते. ओके, त्या केस मध्ये काय असतं तुमचं चेंज इन एंट्रॉपी असते. मग ह्या ठिकाणी तुम्ही काय पुट करणार, S1 मायनस S2 पुट करणार. का तर तुमची लक्षात घ्या, कधी पण ज्यावेळेस तुम्ही प्रोसेस समजा प्रोसेस A2, ओके, हा प्रोसेस A2 तुम्ही नाही का सपोज B जाताय. ओके, तर हा समजा एक पाथ झाला तुमचा आणि हा सेकंड पाथ झाला. ओके, ज्यावेळेस पण तुम्ही A to B जाताय, ओके, त्या केस मध्ये काय असणार आहे तुमची पहिली प्रोसेस असणार आहे. ओके, आणि B to A असणार आहे, ती दुसरी प्रोसेस असणार आहे. त्यासाठी ज्यावेळेस A पासून तुम्ही जाताय B पर्यंत, B पासून परत A पर्यंत येताय, तर तुमची ती काय होणार, त्या केस मध्ये एक कंप्लीट सायकल होणार आहे. ओके, म्हणजे आता ज्यावेळेस तुम्ही 2 पासून A पर्यंत येताय, दॅट इज द रिव्हर्सिबल केस, तर त्या केस मध्ये तुमची चेंज इन एंट्रॉपी असती. चेंजिंग एंट्रॉपी इज नथिंग बट, ओके, चेंजिंग एंट्रॉपी म्हणजे काय तुमची, ओके, चेंजिंग एंट्रॉपी म्हणजे S2 मायनस S1 तुम्ही त्या केस मध्ये करणार आहे. ओके, किंवा S1 मायनस S2. ओके, जो मोठा असेल तुम्हाला ते करायचं चेंज इन. इथे मी S1 मायनस S2 केलेला आहे, तुम्ही करू शकता. ओके, दॅट इज लेस दॅन और इक्वल टू 0. ओके, थर्ड कंडिशन काय, तुम्ही हा जो आहे लेस दॅन इक्वल टू आहे, समजा हा इकडचा तिकडच्या साईडला गेलाय, तर तुम्हाला काय होणार इथं ग्रेटर दॅन इक्वल टू साइन चेंज करायचं आहे. का तर इकडची बाजू म्हणजे लेफ्ट हँड साइडची जी साइड आहे ती राईट साइडला गेली, त्यामुळे आपण काय केले, जो लेस दॅन इक्वल टू होता त्याला ग्रेटर दॅन इक्वल टू केले. ओके, म्हणजे आता हा काय झाला चेंज इन एस झाला, म्हणजे चेंज इन एस किंवा डीएस म्हणू शकता. ओके, इज लेस दॅन इक्वल टू इज ग्रेटर दॅन इक्वल टू सायक्लिक इंटिग्रल ऑफ 1 to 2 चेंज इन Q/T. ओके, तर हा झाला तुमचा. इथपर्यंत जर का तुम्ही डेरिव्हेशन ड्रॉ केलं 2 ते 3 मार्क तुम्हाला भेटतात. ओके, बट या केस मध्ये काय 3 एक स्टँडर्ड कंडिशन आहे की रिव्हर्सिबल म्हणजे काय, इरिव्हर्सिबल म्हणजे काय, किंवा नो चेंज कधी असतं, तर ते बघायचं. ज्या केस मध्ये तुमचा चेंज इन एस म्हणजे चेंज इन एंट्रॉपी जो आहे तो काय असणार आहे, इक्वल असणार आहे, त्यावेळेस रिव्हर्सिबल प्रोसेस असणार आहे. ओके, त्या केसमध्ये रिव्हर्सिबल प्रोसेस असणार आहे. म्हणजे काय, ज्यावेळेस तुमचा चेंज इन एंट्रॉपी जो आहे तो इक्वल टू चेंज इन Q/T असणार आहे, त्या केसमध्ये तुमची प्रोसेस काय असणार आहे, रिव्हर्सिबल असणार. ही एक स्टँडर्ड कंडिशन आहे. जर हे तुम्ही लिहिलं तर 1 मार्क. ओके, त्यानंतर ना दुसरी केस आहे, ज्यावेळेस तुमचा चेंज इन Q/T जो असणार आहे, चेंज इन Q/T हा ग्रेटर असणार आहे, सिस्टीम मध्ये काय असणार आहे, ग्रेटर असणार आहे. त्या केसमध्ये चेंज इन एंट्रॉपीच्या त्या केसमध्ये तुमचा इरिव्हर्सिबल किंवा ऍक्च्युअल प्रोसेस आपण म्हणू शकतो. ओके, म्हणजे ऍक्च्युअल मध्ये ती होत आहे, इरिव्हर्सिबल म्हणजे ती प्रोसेस परत होऊ शकणार नाही. रिव्हर्सिबल म्हणजे काय, ती प्रोसेस परत होऊ शकते. इरिव्हर्सिबल म्हणजे काय, ऍक्च्युअल आहे ती परत चेंज नाही होणार आहे, परत प्रोसेस रिपीट होणार नाही. आणि नो चेंज म्हणजे जशी स्टेशनरी पोझिशन होती तीच केस राहणार आहे. ओके, आणि थर्ड केस काय तुमची, जो चेंज इन एंट्रॉपी आहे तुमचा इक्वल असेल, तर त्यावेळेस एंट्रॉपी चेंज आहे. सेकंड आहे dQ/dt म्हणजे काय, द ट्रान्सफर म्हणजे एंट्रॉपी ट्रान्सफर जे आहे विथ रिस्पेक्ट टू हीट त्याला म्हणतो आपण. आणि SG म्हणजे काय, एंट्रॉपी जनरेशन आहे. त्याचे पण 2-3 फॉर्म्युला आहे, तर हा तुम्हाला सिम्पली डेरिव्हेशन लिहायचं. ओके, तर या केसमध्ये बघा तुम्हाला लिहिणं काय अपेक्षित आहे, तर तुम्हाला पहिल्यांदा नाही का तुम्हाला नाही काय येईल की एक्सप्लेन और डिराइव द इक्वेशन फॉर द इन्क्रीज ऑफ द एंट्रॉपी प्रिन्सिपल. ओके, त्या केस मध्ये तुम्हाला प्रोसेस काढायची आहे 1 to 2. ओके, त्यानंतर काय करायचंय तुम्हाला, ती प्रोसेस झाल्यानंतर ओके, ती प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला जो तुमचा डेफिनेशन आहे किंवा त्या प्रोसेसचं एक्सप्लेनेशन आहे ते तुम्हाला लिहायचंय. ओके, पहिल्यांदा तुम्ही लिहिले प्रोसेस 1 to 2, 2 to 1, कुठला रिव्हर्सिबल आहे कुठला इरिव्हर्सिबल आहे तेच तुम्हाला थेरी फॉर्म मध्ये लिहायचं आहे. हा झाला स्टेप 1 1 मार्काचा. ओके, आफ्टर दॅट स्टेप 2 काय तुमचा, ओके, स्टेप 2 काय आहे,
जो तुमचा क्लॉसेस इनइक्वालिटी आहे तो क्लॉसेस इनइक्वालिटी लिहायचा आहे. चेंज इन क्यू बाय टी इज लेस दॅन इक्वल टू 0. ओके. आफ्टर दॅट काय प्रोसेस 1 to 2 आणि 2 to 1 साठी इंटिग्रेशनची लिमिट ठेवून त्याचं लेस दॅन इक्वल टू केलंय. ओके. बट चेंज इन 2/1 जो आहे तो काय आहे आपला S1 - S2 आहे म्हणून S1 - S2 ठेवलंय. चेंज इन एंट्रॉपी. ओके. आफ्टर दॅट हा प्लस इज इक्वल टू होता 1 to 2, त्याला काय केलं आपण राईट साइडला पाठवलंय. त्या केसमध्ये काय होणार आहे तुमची चेंज इन एंट्रॉपी जी आहे ती जो लेस दॅन इक्वल टू 0 होता तो काय होणार आहे ग्रेटर दॅन इक्वल टू 0 होणार आहे. राईट. आफ्टर दॅट त्यासाठी जो रिव्हर्सिबल इरिव्हर्सिबल दोन कंडिशन आहेत ते तुम्हाला लिहायचे आणि त्याचं मिनिंग काय ते तुम्हाला लिहायचं आहे. थोडं एक्सप्लेनेशन केलं तर चालेल. हा तुमचा फायनल फॉर्म्युला आहे जो तुमचा चेंज इन एंट्रॉपीचा आहे. दॅट इज चेंज इन एंट्रॉपी ऑफ द सिस्टीम इज इक्वल टू S2 - S1 दॅट इज चेंज इन एंट्रॉपी प्लस लिमिट 1 to 2 फॉर द क्लॉसेस इनइक्वालिटी प्लस ESG म्हणजे काय S जनरेशन दॅट इज द एंट्रॉपी जनरेशन. ओके. तर हा एक डेरिव्हेशन इम्पॉर्टंट होता. दॅट इज द डेरिव्हेशन नंबर 1. इम्पॉर्टंट खूप IMP आहे. ओके. जे तुम्हाला ESG चं सांगितलं होतं मी तुम्हाला की S जनरेशन जो आहे तो लक्षात घ्या. जर ग्रेटर दॅन 0 असेल तर इरिव्हर्सिबल, इक्वल टू 0 असेल तर रिव्हर्सिबल आणि लेस दॅन 0 असेल तर इरिव्हर्सिबल ही कंडिशन आहे. ओके. आफ्टर दॅट हा एक फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. द S जनरेशन किंवा S ऑफ टोटल दॅट इज चेंज इन एंट्रॉपी ऑफ द टोटल इज इक्वल टू चेंज इन सिस्टीम प्लस चेंज इन सराउंडिंग. हा एक फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे फॉर न्यूमेरिकल पर्पज. ओके. आफ्टर दॅट हा क्लोज सिस्टीम ओपन सिस्टीम एवढा डेरिव्हेशन हा काही इम्पॉर्टंट नाही आहे. ओके. आफ्टर दॅट हा इथून हे काही फॉर्म्युलेज आहेत ते तुम्हाला लर्न करून जायचे जे तुम्ही का त्याच्यावरती तुम्हाला न्यूमेरिकल विचारलं जाऊ शकतं. ओके. तर बेसिकली आपण एक न्यूमेरिकल घेतोय जो ऑलरेडी आपण आता बघितलेला आहे त्याच्यावरती. ओके. तर न्यूमेरिकल मध्ये काय सांगितलेलं आहे बघा. क्लॉसेस इनइक्वालिटी जो आता डेरिव्हेशन बघितलाय जो पॉईंट बघितलाय त्याच्यावरती बेस्ड न्यूमेरिकल आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय दिलंय द 300 किलो जूल ऑफ द हीट इज सप्लाइड ऍट द कॉन्स्टंट फिक्स्ड टेम्परेचर ऍट 219 टेम्परेचर म्हणजे 3000 किलो जूल पर सेकंड एवढा नाही का आपण काय केलंय एका सिस्टीमला हीट सप्लाय केलाय ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर. त्या केसमध्ये टेम्परेचर काय कॉन्स्टंट आहे तुमचा 290 फॉर टू अ हीट इंजिनला सप्लाय केलंय. द हीट रिजेक्टेड टेक्स प्लेस द 8.5 डिग्री सेल्सियस म्हणजे सिस्टीम पासून जी हीट रिजेक्ट झाली आहे ती 8.5 डिग्री सेल्सिअस आहे. तर आपल्याला फॉलोइंग जे स्टेप आहेत ते करायचे. त्यामध्ये पहिला आहे 215 किलोजूल पर सेकंड आर हीट आर रिजेक्टेड. सेकंड आहे 115 किलोजूल आर रिजेक्टेड. आफ्टर दॅट द 74 किलोजूल आर रिजेक्टेड. बाय युजिंग द क्लॉसेस इनइक्वालिटी और इम्पॉसिबल रिझल्ट जे काय आहे त्यासाठी काढायचे तुम्हाला. यासाठी एकच तुम्हाला फॉर्म्युला जो मी आता डेरिव्हेशन सांगितलंय दॅट इज चेंज इन क्यू ऑफ टी म्हणजे सायक्लिक इंटिग्रल ऑफ चेंज इन क्यू बाय टी जो आहे इज लेस दॅन इक्वल टू 0. त्या केसमध्ये तुम्हाला काय करायचं आहे जो चेंज इन म्हणजे क्यू जो होता क्यू ची कंडिशन त्यांनी पहिल्यांदा काय दिले 300 किलोजूल पर सेकंड. त्या केसमध्ये मी काय केलंय 300 किलोजूल पर सेकंड ठेवलंय. टेम्परेचर काय दिलता त्यांनी 219 डिग्रीज दिलता. त्याला आपल्याला केल्विन मध्ये करायचं म्हणून मी काय केलं 219 प्लस 270. या केसमध्ये तुम्हाला जो पण चेंज येईल तो काय येणार आहे -0.23 येणार आहे म्हणजे लेस दॅन 0 आहे म्हणजे प्रोसेस काय आहे इरिव्हर्सिबल आहे. ओके. प्रोसेस काय इरिव्हर्सिबल आहे निगेटिव्ह आन्सर आल्यामुळे. ओके. आफ्टर दॅट तुम्हाला काय करायचं आहे त्यांनी 3 कंडिशन दिल्या. ह्या केसमध्ये हीट एवढी असताना 215 115 आणि 75 ला असताना आता त्यातलं ए जे आहे 215 त्यासाठी आपण केलंय क्यू किती होता आपला 300 ऍज इट इज राहणार आहे. बट टेम्परेचर किती होता सॉरी जो तुमचा पहिला केस होता स्टँडर्ड केस ते तुम्हाला ऍज इट इज ठेवायचा आहे. बट त्यामधून मायनस काय करायचंय तुम्हाला 215 प्लस टेम्परेचर काय दिलं आपल्याला इथं 8.5 म्हणून 8.5 प्लस 270 दॅट इज ऑल्सो लेस दॅन 0 आलंय निगेटिव्ह आलंय म्हणजे प्रोसेस परत इरिव्हर्सिबल आहे. आफ्टर दॅट परत काय करायचं तुम्हाला इथे बघू शकता तुम्हाला चेंज इन क्यू बाय टी हा फॉर्म्युला वापरायचा आहे. ओके. हा फॉर्म्युला वापरायचा आहे. ओके. हा फॉर्म्युला वापरल्यानंतर जी तुमची स्टँडर्ड कंडिशन आहे 300 केल्विनला असणार किलोजूल पर सेकंडला आणि टेम्परेचर 219 तो. बट सेकंड केस काय होती तुमची 215 साठी होती म्हणून 115 साठी म्हणून आपण इथे 150 ठेवलंय आणि जो टेम्परेचर होता तो 8.5 आणि प्लस 270 होता तो ऍज इट इज आपल्याला ठेवायचा. त्या केसमध्ये इज इक्वल टू 0 होतो इथं. त्या केसमध्ये आपल्याला काय प्रोसेस ही रिव्हर्सिबल आहे. ओके.
रिव्हर्सिबल इरिव्हर्सिबल त्यातलं तुम्हाला कळलं पाहिजे की प्रोसेस कुठली आहे. अगेन परत काय करायचं आहे 300 डिवायडेड बाय 219 प्लस 270 मायनस थर्ड कंडिशन होती 75 ला, तर 75 आपण इथे ठेवलंय मायनस 75 बाय 8.5 ही काय होणार परत ग्रेटर दॅन 0 आहे. आन्सर पॉझिटिव्ह मध्ये येते म्हणजे सायकल इज इम्पॉसिबल. का तर पॉझिटिव्ह आन्सर येऊ शकत नाही, त्या केसमध्ये काय येणार आपली सायकल ही पॉझिटिव्ह असणार आहे. सेम अशाच टाईपचं न्यूमेरिकल आहे, परत इथं तसंच आहे. हेच तुम्हाला सेम टाईपचे न्यूमेरिकल विचारलं जातं. हा एक इम्पॉर्टंट आहे क्लॉसेस इनइक्वालिटी बेस्ड न्यूमेरिकल. ओके, आफ्टर दॅट काही न्यूमेरिकल आहेत. जर तुम्हाला हे नाही का पीडीएफ पाहिजे असेल, यामध्ये सगळे तुम्हाला सविस्तर नोट्स किंवा न्यूमेरिकल आहेत. व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक टाईपचे एक घेऊ शकतो, आपल्याला तेवढे डिटेलचे वेगवेगळ्या टाईपचे आपण घेऊ नाही शकत. ओके, आफ्टर दॅट हे काही इम्पॉर्टंट म्हणजे एवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे डेरिव्हेशन, बट जर का तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता. हा युनिव्हर्सिटी क्वेश्चन म्हणून आहे, म्हणजे हा पीवायक्यू मध्ये विचारलाय. जो आता आपण न्यूमेरिकल बघितलाय सेम टाईपचा न्यूमेरिकल आहे, काही पण त्यामध्ये. ओके, याच्यामध्ये एवढे काही चेंजेस नाही आहेत. ओके, आफ्टर दॅट सेमच आहे न्यूमेरिकल. जो पण तुमचा चेंज इन क्यू टी वाला आहे तो क्लॉसेस इनइक्वालिटीचा. ओके, न्यूमेरिकल सॉल्व्ह केलेला मी तुम्हाला ही पीडीएफ आपल्या मॅच्युअर इंजिनिअरच्या ग्रुपवरती टाकून देईल, जेणेकरून तुम्ही हे रेफर करून हे करू शकता. ओके, तर यामध्ये न्यूमेरिकल डेरिव्हेशन आणि न्यूमेरिकल आहेत, जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. मी एकदा क्विक त्याची समरी सांगतो की काय काय इम्पॉर्टंट आहे या युनिटमध्ये. ओके, तर पहिला आहे क्लॉसेस. व्हॉट इज क्लॉसेस इनइक्वालिटी? स्टेट राईट देअर स्टेटमेंट अँड एक्सप्लेन इट. 6 ते 7 मार्काला येतो. त्यामध्ये तुम्हाला त्याचा स्टेटमेंट, हा त्याचा फॉर्म्युला. ओके, हा त्याचा फॉर्म्युला आणि त्याचे असणारे कंडिशन काय आहेत. ओके, लेस दॅन इक्वल टू इथं लेस दॅन इक्वल टू असेल तर, ग्रेटर दॅन इक्वल टू असेल तर, आणि इज इक्वल टू असेल तर काय करायचं. हा झाला फर्स्ट टाईपचा क्वेश्चन. ओके, त्यानंतर आहे क्लॉसेस इनइक्वालिटी झाला. ओके, त्यानंतर सेकंड आहे डेरिव्हेशन इन्क्रीजिंग एंट्रॉपीचा. ह्या बेस्ड न्यूमेरिकल आणि हा डेरिव्हेशन 100% विचारला जाऊ शकतो. आयएमपी आहे डेरिव्हेशन. ओके, आफ्टर दॅट जो तुम्हाला मी सांगितला एस जनरेशन काय आहे, एस जनरेशन लेस दॅन इक्वल टू आणि त्याची कंडिशन ते पण विचारू शकता. व्हॉट इज एंट्रॉपी अँड व्हॉट. देन थर्ड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, एवढं काही नाही इम्पॉर्टंट. देन चेंज इन एंट्रॉपी फॉर द क्लोज अँड ओपन सिस्टीम, हा वाला एक बघायचं तुम्हाला. ओके, ह्यातले डेरिव्हेशन एवढे काही इम्पॉर्टंट नाही, खूप मोठे डेरिव्हेशन आहे, तेवढे तर विचारलं जात नाही. बट क्लॉसेस इक्वॅलिटी आणि चेंज इन जनरेशन आणि क्लॉसेस इक्वॅलिटी म्हणजे एंट्रॉपी आणि क्लॉसेस वरती न्यूमेरिकल, 2 टाईपचे न्यूमेरिकल या युनिटसाठी इम्पॉर्टंट आहे. ओके, तर हा क्लॉसेस वरती आपण घेतलेला आहे ऑलरेडी, तर हा सुद्धा एक इम्पॉर्टंट आहे. ओके, ओके, हा त्यानंतर हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे जो आपला राहिला होता. दॅट इज द एनर्जी, एक्सर्जी अँड अनअवेलेबल एनर्जी. हे एक्सप्लेन करायला इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर का पेपर्स बघितले किंवा तुमचा सिलेबस बघितला, त्यामध्ये रिपीटेडली हाच क्वेश्चन विचारलेला आहे. याच्यामध्ये काही जास्त रॉकेट सायन्स नाही या युनिटमध्ये. फिक्स क्वेश्चन आहेत. इन्क्रीजिंग एंट्रॉपी आणि चेंज इन एंट्रॉपी प्रॉपर्टी, ह्या 2 डेरिव्हेशन पैकी एक डेरिव्हेशन फिक्स येणार आहे. त्यानंतर क्लॉसेस इनइक्वॅलिटी, त्याचा क्लॉसेस इनइक्वॅलिटी, किंवा मग दुसरा आहे तो चेंज इन एंट्रॉपी वाला. त्या 2 न्यूमेरिकल पैकी 100% दोन्ही न्यूमेरिकल येणार आहेत वर खाली, किंवा 2 डेरिव्हेशन सांगितले ते आणि आता मी थेरी क्वेश्चन सांगेल ते. हे 6 ते 7 क्वेश्चन तुम्हाला करून जायचे. 100% हेच क्वेश्चन तुम्हाला असणार आहेत. ओके, तर त्यामध्ये काय आहे एनर्जी, एक्सर्जी आणि अनअवेलेबल एनर्जी. अवेलेबल अनअवेलेबल डिफरन्स तुम्हाला सांगायचं आहे. आता इथे शॉर्ट मध्ये आहे. अवेलेबल एनर्जी म्हणजे काय? द एनर्जी इज मॅक्झिमम युजफुल टू वर्क दॅट कुड not be the obtained from the system and use the stable as the supply. म्हणजे काय, सपोज तुमची ही एक सिस्टीम आहे, ह्या सिस्टीमला तुम्ही काहीतरी सप्लाय करताय. ओके, ती तुम्हाला काय करते 100% असं जो वर्क आहे युजफुल वर्क तुम्हाला 100% भेटतो. म्हणजे सिस्टीमला तुम्ही काहीतरी सप्लाय केलंय, आउटपुट देते, ते 100% त्याचा वर्क आहे, किंवा जो वर्क आहे त्याचा काय युजफुल आहे तुम्हाला. ओके, ते म्हणजे तुमचं अवेलेबल एनर्जी. म्हणजे काय, सपोज तुम्ही काहीतरी कंझ्युम केलेलं आहे, तुम्ही जेवण केलेलं आहे, जेवढं तुम्ही जेवण केलेलं आहे तेवढं जर का इफेक्टिव्हली तुम्ही काम करताय, म्हणजे तुमचं युजफुल वर्क होत आहे, 100% वर्क होत आहे, म्हणजे तुम्ही काय ऍज अ अवेलेबल एनर्जी तुमची युज करताय. ती झाली अवेलेबल एनर्जी. अवेलेबल एनर्जी म्हणजे काय आहे, देन त्याचं स्टेटमेंट काय, त्याची कंडिशन काय, त्याची प्रॉपर्टी काय तुम्हाला लिहायचं. ओके, त्यानंतर सेकंड आहे त्याचा फॉर्म्युला
डेफिनेशन, एक्झाम्पल हे 3 कंडिशन तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर ना अनअवेलेबल एनर्जी. अनअवेलेबल एनर्जी म्हणजे काय? सिस्टम इज अ पॉसिबल डिफरन्स फ्रॉम द हीट द सराउंडिंग कॅन बी द ऑब्टेन फ्रॉम द एक्सपेल्शन इन द प्रोसेस. इट इज द सिस्टम ॲज द डिफेक्टिव्ह टेम्परेचर and the cycle were obtained but the temperature and pressure because equal to rather than the heater. ओके, तर यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, तुम्हाला डेफिनेशन रटायची गरज नाही, मी जसं सांगतोय तुम्हाला ते तुम्हाला ओल्ड शब्दामध्ये लिहायचं आहे. अवेलेबल काय सांगितलं, एक सिस्टीम आहे, एनर्जी सप्लाय केलंय, त्याचा वर्क आउटपुट जो आहे तो 100% आहे किंवा इफिशियंटली वर्क करतोय, ती झाली अवेलेबल एनर्जी. एक्झाम्पल लिहायचंय तुम्हाला आणि एक त्याचा फॉर्म्युला लिहायचा. अनअवेलेबल एनर्जी काय, सेम तशीच आहे, बट यामध्ये काय होतं, टेम्परेचर प्रेशर जे काय आहे सायकल वर्क आउटपुट कॅन ऑब्टेन बट वेन टेम्परेचर अँड प्रेशर बिकम इक्वल. म्हणजे त्या केसमध्ये काय होतं, टेम्परेचर आणि जो तुमचा प्रेशर आहे तो इक्वल होतो, त्यामुळे जो पण ट्रान्सफर होणारी एनर्जी आहे ते कॉज होते. त्यामुळे थ्रू आउट द सिस्टीम इट कॅन बी द इंटरनल एनर्जी कॅन बी द used. That internal energy called as a unavailable energy. ओके, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यासाठी ती कंडिशन आहे तुमची अवेलेबल एनर्जी प्लस अनअवेलेबल एनर्जी इज नथिंग बट तुमचं चेंज इन क्यू किंवा चेंज इन हीट असतं, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं. ओके, त्यानंतर ना सपोज हा तुम्हाला त्यानंतर इफिशियन्सीचा हा फॉर्म्युला आहे, टी आउट बाय टी इन इनपुट. म्हणजे इफिशियन्सी जर का काढायची तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर सिस्टीम साठी, दॅट इज 1 मायनस टी आउटपुट दॅट इज टेम्परेचर आउटपुट बाय टी इनपुट दॅट इज T1. आणि जर का वर्क आउटपुट काढायचं असेल तर त्याला इंटू Q1 काढायचं आहे. Q1 काय आहे तुमचा ऑलरेडी अवेलेबल प्लस अनअवेलेबल एनर्जीचा समेशन आहे. ओके, हे तुम्हाला डेरिव्हेशन लक्षात ठेवायचं आहे, तो थोडा फॉर्म्युला लिहे. त्यानंतर एंट्रोपीचे जे न्यूमेरिकल आहेत ते पण तुम्हाला करून जायचे. सिस्टीम काही सॉल्व्ह न्यूमेरिकल आहेत, सगळे घेणं तर पॉसिबल नाही, बट जे हार्ड किंवा येण्याचे चान्सेस जास्त आहेत इम्पॉर्टंट आहेत, आपण ते बघूया. ओके, देन कार्नॉट सायकल वाला. कार्नॉट सायकलचं पण न्यूमेरिकल जर का तुम्ही बघितलं ते सुद्धा रिपीटेडली विचारलेलं आहे. कार्नॉट सायकल मध्ये काय बेसिकली तुम्हाला नाही का काय केलेलं आहे, इथे नाही का डायग्राम मध्ये दिलेलं आहे की हा T1 आहे, T2 आहे, वर्क आउटपुट काय होतोय, रेफ्रिजरेशनला वर्क आउटपुट होतोय, हा Q1 आहे तुमचा, Q2 आहे, तुम्हाला डायग्राम गिवन वरनं बघायचे. आता याच्यामध्ये काय दिलंय, अँड द क्लेम्स टू द हॅव डेव्हलप्ड रेफ्रिजरेटर. म्हणजे हा रेफ्रिजरेटर आहे तो काय करतोय, सिस्टीमला हीट रिमूव्ह करतोय फ्रॉम द कोल्ड रिजन. म्हणजे कोल्ड रिजन पासून ते हिटेड रिजन पर्यंत काय करतोय, हीट रिमूव्ह करतोय ऍट -50. म्हणजे -5 डिग्रीला तो काय करतोय, हीट रिजेक्ट करतोय अँड ट्रान्सफर दॅट द सराउंडिंग ऍट द. म्हणजे ज्यावेळेस सिस्टीम पासून सराउंडिंगला टाकतोय -5 डिग्रीला, आणि जो सराउंडिंग पासून तो जो ट्रान्सफर करतोय तो +22 डिग्रीला आहे. ओके, आणि काय दिलाय, COP दिलाय, दॅट इज कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स. म्हणजे त्या सिस्टीम, त्या इंजिन, त्या रेफ्रिजरेशनचा परफॉर्मन्स जो आहे तो, दॅट इज T1 दिलेला आहे 22, म्हणजे सराउंडिंगला जो सप्लाय करतो तो. T2 दिलेला आहे म्हणजे जो सिस्टीमला आपण करतो मायनस, त्याला केल्विन मध्ये कन्वर्ट केलं. COP दिलाय. आता कार्नॉटची आपली इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय आहे, दिस इज द फॉर्म्युला ऑफ द कार्नॉट इफिशियन्सी. द कार्नॉट इफिशियन्सी इज इक्वल टू दॅट इज द T2 और TL म्हणजे लो टेम्परेचर प्लस डिवायडेड बाय हाय टेम्परेचर मायनस लो टेम्परेचर. ते तुम्हाला काढायचंय, त्यावरून तुम्हाला इफिशियन्सी भेटेल. बट दिलेली कार्नॉट इफिशियन्सीला काय करायचं, तुम्हाला दिलेली जी कार्नॉट इफिशियन्सी तुम्हाला त्याला कम्पेअर करायचं आहे, कोणाची इफिशियन्सी किती आणि काय. ओके, म्हणजे काय तुम्हाला T2 मायनस T1 बाय T2 तो तुम्हाला करायचा आहे, त्याच्यावरून आलेली इफिशियन्सी आणि क्वेश्चन मध्ये दिलेली 7.5 इफिशियन्सी किंवा COP आहे, त्याला दोन्हीचं कम्पॅरिझन करायचं आहे, कोण इफेक्टिव्हला आहे, आणि त्यावरून तुम्हाला लिहायचं की प्रोसेस कशी आहे, त्याच्यामध्ये काय होते. ओके, आफ्टर दॅट हा क्लॉसेस वाला जो तुमचा आहे तो तुम्हाला क्लॉसेस वाला पण जो मी ऑलरेडी सांगितलंय तुम्हाला तो करायचा आहे. देन COP ऍक्च्युअल आहे, COP सराउंडिंग आहे तो वाला पण, जो मी आता ऑलरेडी एक्सप्लेन केला. ओके, तर हे युनिट नंबर मधले आहेत. मी एकदा शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगतो की या युनिट मध्ये काय काय इम्पॉर्टंट आहे. ओके, ओके, तर या युनिट मध्ये पहिला आहे तुमचा क्लॉसेस वाला. ओके, क्लॉसेस वाला फर्स्ट. ओके, हा क्लॉसेस वाला तुमचा फर्स्ट आहे. ओके, आफ्टर दॅट द सेकंड पॉइंट कुठला आहे तुमचा, जो एंट्रॉपीशी रिलेटेड आहे. एंट्रॉपी, त्याचे 2 डेरिव्हेशन आहेत. एंट्रॉपीचे 2 डेरिव्हेशन आहेत. पहिला आहे
तो इन्क्रीजिंग वाला. ओके, पहिला जो आहे तुमचा इन्क्रीजिंग वाला असलेला, आणि जो सेकंड आहे चेंज इन एंट्रॉपी इज लेस दॅन इक्वल टू वाला. हे जे दोन डेरिवेशन आहे ते इम्पॉर्टंट आहे. पहिला क्लॉसेस वाला, डिफाइन अँड एक्सप्लेन विथ द स्टेटमेंट अँड डिराइव द एक्सप्लेनेशन ऑफ द क्लॉसेस इनइक्वालिटी, फर्स्ट क्वेश्चन. सेकंड आहे एंट्रॉपीचा इन्क्रीजिंग वाला डेरिवेशन आणि चेंज इन एंट्रॉपी वाला सेकंड डेरिवेशन, आणि याच्यावरती न्यूमेरिकल. ओके, हे दोन्ही जे आहेत त्याच्यावरती न्यूमेरिकल. आफ्टर दॅट न्यूमेरिकल झाल्यानंतर ना जे तुमचे सिस्टीम्स आहेत, क्लोज सिस्टीम, ओपन सिस्टीम, आयसोलेटेड सिस्टीम, ह्याचे नाही का काय करायचे तुम्हाला पीव्ही डायग्राम. ओके, पीव्ही डायग्राम आणि एक्झाम्पल हे तुम्हाला प्रिपेअर करून जायचे. ओके, तर या केसमध्ये तुम्हाला काय काय करायचंय, तर क्लॉसेस इनइक्वालिटीचं डेरिवेशन, एक्सप्रेशन एंट्रॉपीचे इन्क्रीजिंग आणि चेंज इन वाला हे दोन डेरिवेशन, ह्या दोन्ही बेस्ड न्यूमेरिकल, क्लोज सिस्टीम, ओपन सिस्टीम, त्याचे पीव्ही डायग्राम आणि त्यासाठी असणारे रिस्पेक्टिव्ह त्याचे स्मॉल डेरिवेशन आहेत पीव्ही डायग्रामचे वगैरे. क्लोज सिस्टीम, ओपन सिस्टीम, आयसोलेटेड सिस्टीम म्हणजे कॉन्स्टंट प्रेशर असताना, म्हणजे जे बॉईस लॉ, चार्ल्स लॉ, अवोगाड्रोस लॉ, हे जे लॉज आहेत त्या लॉजच्या बेस्ड तुम्हाला पीव्ही डायग्राम काढून नाही का पीव्ही डायग्राम आणि टीएस डायग्राम आणि त्याचं एक्झाम्पल हे तुम्हाला या युनिटमध्ये इम्पॉर्टंट टॉपिक आहे, ते तुम्हाला करायचं. ओके, सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया युनिट नंबर 4, 5, 6 मध्ये. ओके, सो थँक्यू.